लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत नगरपंचायतीचे स्वच्छतेचे पितळ उघडे। शिवसेना शहराध्यक्ष फरहान शहा, मनसूर शहा हे करणार आमरण उपोषण। औरंगाबादच्या फुलंब्री शहरात नगरपंचायतीच्या देखाव्याच्या स्वच्छतेचे पितळ उघडे। मुख्य बाजारपेठ व मुख्य गल्ल्या स्वच्छ, मात्र लहान लहान गल्लीबोळात घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील वॉर्ड क्रमांक 5 सलीम कॉलनी हा एरिया सतत मूलभूत सुविधांच्या असुविधेबाबत अनेक वर्षापासून चर्चेत आहे। याचप्रमाणे या भागात प्रथमदर्शनी काही ठिकाणी थातूर मातूर काम करून रोड तयार करण्यात आले आहेत। या रोड लगत असलेल्या गटारीवरचे ढापे तुटले असून त्या ठिकाणी गटारीत घाण कचरा व माती गोळा होऊन गटारी बंद झाल्या आहेत। तसेच कॉलनीच्या मागच्या भागातील गल्लीत रोड तर बनलेलाच नाही, तर त्या गल्लीतील रहिवासी नागरिकांनी स्वखर्चातून वर्गणी गोळा करून 1.5 ते 200 फुटापर्यंत पाईप टाकून चेंबर तयार केलं होतं। पण काही दिवसापूर्वी पाण्याच्या पाईपलाईनच्या कामामुळे गटारीचे पाईप दबले, यामुळे सर्व मलमूत्र रोडवर वाहत आहे। याची तक्रार येथील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयाला वारंवार देऊन सुद्धा काम व्यवस्थित होत नाही। या गटारीवरच्या वाहणाऱ्या मलमूत्रामुळे साथीचे रोग पसरले आहेत। या भागातील अनेक लहान लहान मुले आजारी पडत आहेत। हे गटारीचे व चेंबरचे काम 7 दिवसात व्यवस्थित झाले नाही तर फुलंब्री नगरपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष फरहान शहा, मनसूर शहा हे आमरण उपोषणाला बसणार आहेत, असे निवेदन नगरपंचायत कार्यालय येथे देण्यात आलं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।